आज पोलिसात तक्रार दाखल करणार असं धंगेकर म्हणतायत। जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी आहे। पोलिसात तक्रार देणार, या प्रकरणात शेवटच्या टोकापर्यंत जाणार असं धंगेकर म्हणतायत। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धंगेकर आज पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर रवींद्र धंगेकर आता पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पोलिसात तक्रार देणार असल्याचं धंगेकर यांनी सांगितलेलं आहे। या प्रकरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण जाणार आणि संपूर्ण उलगडा करणार असं धंगेकर यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता आपण ही दृश्य पाहतोय। पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी धंगेकर हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणातील संपूर्ण तपास हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे आणि आपण शेवटपर्यंत या संपूर्ण तपासाचा उलगडा करणार, शेवटच्या टोकापर्यंत जाणार असं धंगेकरांनी म्हटलं होतं। आणि जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आता धंगेकर पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या प्रकरणासंदर्भातली सगळी माहिती आता धंगेकर पोलिसांना देतील आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील धंगेकरांकडून केली जाते। शिवाय आणखी काही मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचं स्वतः धंगेकरांनी म्हटलेलं होतं। तक्रार दाखल करण्यासाठी धंगेकर आता पोलीस ठाण्यात पोहोचलेली हे दृश्य आपण TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली पाहतोय। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धंगेकर पोलीस तक्रार करण्यासाठी आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की माजी आमदार रवींद्र धंगेकर जे आहेत ते या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झालेले आहेत। चतुःशृंगी पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधामध्ये तक्रार जी आहे ती रवींद्र धंगेकर यांच्याकडून दिली जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर हे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये ट्रस्टी असतील, त्याचबरोबर बिल्डर असेल आणि धर्मादाय आयुक्त या 3 जणांवरती जी आहे ती तक्रार जी आहे ती चौकशी करून दाखल करावी अशा पद्धतीचं म्हणणं रवींद्र धंगेकरांचं आहे। आणि आपण सध्या आपण पाहतोय की रवींद्र धंगेकर हे सध्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। आज तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून नक्की काय कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे सातत्यानं जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये आपली बाजू जी आहे ते मांडतायत। या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करून कारवाई करावी ही त्यांची मागणी आहे। त्यासाठीच आपण पाहतो की रवींद्र धंगेकर हे चतुःशृंगी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे। सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे त्यांची तक्रार जी आहे ती रवींद्र धंगेकर यांच्याकडून दिली जाईल आणि आज तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशनकडून काय कार्यवाही केली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये थेट आता पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी रवींद्र धंगेकर पोलीस स्टेशनला दाखल झालेले पाहायला मिळतात। कॅमेरापर्सन विकी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तर ही लाईव्ह दृश्य आपण बघत होतो। चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये आता धंगेकर दाखल झालेले आहेत। ट्रस्टी, बिल्डर आणि धर्मादाय आयुक्तांविरोधात तक्रार देण्यासाठी धंगेकर आता आक्रमक झाले आहेत।